मी पण आता मला थोडं आठवलं, या कलर वरून थोडं मला आठवलंय काय बनणार आहे आता. ठीक आहे हा ठीक आहे. सॉरी आपण केक नाही, मकर संक्रांतीचे आपण आता चिक्क्या बनवून आलेले आहेत. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग गाईज. तर आता आम्ही डायरेक्ट आलोय किचन मध्ये. आजचा आमचा ब्लॉग सुरू होतो डायरेक्ट किचन मधून. आम्ही चहा पिऊन झालोय. आम्ही काय दररोज तुम्हाला म्हणजे रोज नाही, आता आम्ही सध्या दीक्षाच्या मानेचा प्रॉब्लेम बसून ना चहा बंद केलाय. पण आज खाण्यासाठी बनवण्यासाठी आमच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. सो मग मी येताना दूध आणला आणि आम्ही थोडं बिस्किटच खाल्ले, बस दुसरं काहीच नाही खाल्लं. आणि आज स्पेशल काहीतरी बनतंय जे मला कधीच माहित नव्हतं. खाल्लंय मी किती वेळा केले, म्हणजे मी खाऊन पण मला आठवत नाही का मी काय खाल्लं आहे. अच्छा हा, तर गॅप पडलाय त्याच्यामुळे मला समजत नव्हता की काय बनवायला लावलं असं. तर आता दीक्षाने बनवायला लावलाय काय, पातोड्यांची आमटी. पातोड्यांची आमटी. सो तर याच्यामध्ये काय काय घेतलं आपण, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकलं. ओके. आणि मिक्सर मध्ये करून घेतलं याचा पेस्ट नाही एवढी ना, नाही जाडसर असं. ओके. सो मला समजत नाही का मी काय खातो ना काय माझ्या लक्षात नाही. म्हणजे ती बोलते की तू 3-4 वेळा खाऊन झालाय तरी पण माझ्या लक्षात नाही. म्हणजे पण अशी डिशची नावं आहेत ना ती माझ्या नाही लक्षात राहत. मी खातो, मी चांगली तारीफ पण करतो. मी पण आता मला थोडं आठवलं, या कलर वरून थोडं मला आठवलंय काय बनणार आहे आता. ठीक आहे हा असं पण असू शकतं. याच्या पुढे तर थोडं पाणी टाकशील मला माहित आहे. आणि नंतर तर तुझं तू आता सगळं सांगू मी. असं वाटलं कोणतरी आवाज देतो पण असं काय नाही. सो आता मी बनवतोय पातोड्याची आमटी जी खाताना मस्त लागते. म्हणजे मला आठवत नाही आता म्हणजे मला आठवत नाही पण सिरियसली मस्त लागते. माझ्या दीक्षा जी पण काय बनवते ना ते मस्त लागते. ऍक्च्युली संध्याकाळी निघताना मी बोललो का आज ना ढोकळा बनव संध्याकाळी आपण खायला. तर ती बोलते का बेसनाच बनवायचं आहे. तर मी विचारलं बेसनाचं काय, बेसनाचंच करायचंय. हा. सो मग आम्ही कॅन्सल केला आणि मग मी दूध आणला. नाही इलाज असता हो, तुम्ही किती पण मला चहा द्या नाही का, नाही का चहा सोडला. आणि आम्ही साखर मागवली ना मधुरची, सिरियसली यार खूप जास्त गोड आहे. खूप जास्त गोड आहे, खूप म्हणजे दिवसातून 2 वेळा चहा प्यायला 100% डायबिटीस होईल मी सांगतो. हा, तर ही जी रेसिपी आहे ना एकदम सिम्पल आहे. काहीच म्हणजे जास्त असं काय करणार सारखं आहे ना त्याच्यात, नाही का स्पेशल काय इन्ग्रेडियंट असं काय. आता काय घेतलं, जिरा माहित पण असेल, भरपूर लोकांना माहित असेल. ऍक्च्युली आता ते केल्यावर समजेल. मी तर अशा बऱ्याचशा गोष्टी डिशेस आहेत ना मी कधी ऐकल्या पण नाही, मी असा विचार पण केला नाही कधी का अशा असू शकतात. जेव्हा दीक्षा बनवते ना तेव्हापासून मला समजलं का नाही नॉनव्हेजच्या पलीकडे पण खूप मोठी नॉनव्हेजच्या पलीकडे पण नॉनव्हेजच्या पलीकडे पण खूप मोठी दुनिया आहे. आणि ही मला दुनिया समजली दीक्षामुळे. थँक्यू सो मच दीक्षा, थँक्यू. तर थँक्यू बोलला पाहिजे ना. तर आता याच्यामध्ये ना जास्त काय टाकलं नाही आपण, फक्त काय टाकलं आला लसूण. आलं नाही अरे यार मी पहिलाच नव्हतो घेतला, जो नव्हता तोच पहिला मी घेतलाय. वा. हिरवी मिरची फोडणीला जिरं टाकलंय, हिरवी मिरची लसूण वाटून टाकलंय बस. आणि पाणी टाकायचं आणि कोथिंबीर टाकायचं. मग त्याला उकळ आली ना त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं. दाखवतो आस्ते आस्ते आपण दाखवू पुढे काय काय करणार आहे. आमच्या किचनवर पाणी आलेलं ना, पाणी आलेलं नाही, पाण्याचा खूप जास्त आणि सगळीकडेच प्रॉब्लेम असं नाही, सगळीकडेच जास्त पाणी नाही आलेलं. काल सकाळपासून आमची वरची टाकी पण पूर्ण खाली आहे ना, खालची टाकी पण सगळी संपली. ऍक्च्युली सोसायटीमध्येच पाणी नाही आलं. ऍक्च्युली पूर्ण मी सांगेन महाराष्ट्रात पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. कारण पाऊसच नाही पडत, तर काय करणार आहे माणूस पावसाने. म्हणजे काय समजत नाही काय झालं ऍक्च्युली. म्हणजे वातावरणाला जी मी तर सरकारला दोष देईन, कारण की जी झाडं कापली गेलेत ना आपल्या पूर्ण देशामधले खूप वाईट गोष्ट आहे. आणि त्याचा परिणाम लगेच तुम्हाला याच वर्षी बघायला भेटलाय. सो झाडे जी कापली गेलेत ना त्यांचा विरोध करायलाच पाहिजे. याच्या पुढे पण आणखी विरोध आपण करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून, नाही का. तर किती लाखो झाडं कापले गेलेत, कितीतरी लाखो. आणि त्याचा परिणाम लगेच समजला ना आपल्याला, लगेच दिसला. कारण निसर्ग पण शेवटी बघतोच ना का एवढी तुम्ही हानी पोहोचवता निसर्गाला, तर निसर्ग पण त्याचा कोप करेलच ना शेवटी, नाही का. निसर्गाच्या पुढे काहीच नाही होऊ शकत. निसर्गच घडवणार आहे, निसर्गच बिघडवणार आहे. आणि आपण जर जेवढी त्याला इजा पोचू ना तर ते लवकरच सगळ्या गोष्टी घडतील. प्लीज जेवढं जमेल तेवढं आपण आपल्या पर्यावरणाची रक्षा करायलाच पाहिजे.
तेच आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी खूप फायदेशीर ठरेल. जेव्हा पण टाइम मिळेल जरा उलट लावायला पाहिजे. झाडे लावायला पाहिजेत. पण सिरियसली एवढं कोण असं दाखवत का कोणाला टाइम नाही कोणाकडे. पण जर झाडच राहिली नाही, ऑक्सिजन राहिलं, पाणीच राहिलं नाही, तर मग जगण्यात अर्थच काय राहील. डायरेक्ट बेसन टाकलं का? डायरेक्टली इथे त्यावरून डायरेक्ट बेसन टाकलं. मला वाटलं आधी का ना असं थोडासा मलून वगैरे असं टाकशील असं मला वाटतं. नाही का? ते शेवची भाजी नाही. असं आहे का? अरे म्हणजे मला अजूनपर्यंत आठवलेलंच नाही का काय नक्की काय बनवायला लावलंय. माहिती आहे तुम्हाला आठवलं नाही. हा ही बघा कशी बनवली. ते लम्स वगैरे लागतात तसं नाही काय राहणार. नाही, पुढे नाही. ओके, पण ते असं त्याला कंटिन्यू दाबत राहायला लागेल ना, कारण ते लम्स म्हणतात ना लगेच, नाही का? खाल्लेली मला आठवत थोडा थोडा. अगले जन्म की कहाणी मेरे को बीच बीच में आती मैं ध्यान. तू एवढे डिशेस कसे काय शिकली तुझी मम्मीकडून का? सिरियसली यार, म्हणजे हिच्या मम्मीला पण एवढ्या डिश येतात ना, आई शपथ. जेव्हा पण मी सांगतो मास्टर शेफ लेवलच्या डिशेस येतात त्यांना. हा नाही का? दीक्षा सांगते मला, नेहमी सांगते का माझ्या मम्मीला एवढ्या गोष्टी आहेत ना बनवता, आणि माझ्या मम्मीला जास्त करून नॉनव्हेज. सिरियसली यार, म्हणजे आम्ही जेवढा नॉनव्हेज खातो ना तेवढा मला नाही वाटत तुम्ही खात असेल. डेलीचा काय ना काय लागतो आम्हाला. पण मी हेच समजत होतो ॲक्च्युली का नॉनव्हेजमध्येच प्रकार आहेत, पण व्हेजमध्ये पण मी तर नॉनव्हेजमध्ये जास्त प्रकार आहेत. खूप जास्त आहे. हां सिरियसली. हे किती वेळ करत राहायचं असं. तर गाईज आता हे बघा दीक्षाने असं ते पूर्ण त्याला आटवून घेतलंय ना, नाही ना? नाही, ते सुकलं ना, शिजलं ना. अच्छा हां, हे आता आपण जे बनवलं आहे ना बेसनाचं, यातून काढून आपण यातून प्लेटमध्ये घेतलं आणि त्याला असं पसरवायला लावलंय. सांगा तूच, मला नाही समज पसरवायला बोलतो मी. पसरवायला लावलंय आता त्याच्या. मग ते थोडं गार झालं ना का मग त्याच्या वडे करायचे. अच्छा, म्हणजे वडे कसे गोल गोल? नाही नाही नाही, आपण त्रिकोणी करतो ना. त्रिकोणी वडे का समोसे? कापायचे म्हणजे. अच्छा हां हां, अरे हां, नाही मला आठवलं अजून. व्हेरी गुड ना. तर आता याचं गरम गरम असतानाच ते करायला लागतं ना जास्त, म्हणजे लगेच टाकलं प्लेटमध्ये आणि लगेच चालू केलं दीक्षाने करायला गरम गरम. चटकन लागत का? मग तेल लावलंय ना हाताला. तेल लावून घेतलं म्हणून चटकन लागत. वा, बघितला नाही ना हाताला. बघितला किती पॉवर असते एक महिलामध्ये. महिलामध्ये बघितला किती पॉवर असते. गरम गरम पण नाही लागत. नाही मी खाली पण लावते, नाही लागला मला काय तसा, नाही का? आणि तुम्हाला तो पाणी पण आलं ऍक्च्युली माहिती. सो आणि मला आता लावायचं इकडे किचन, म्हणजे ही टाकी आहे ना, आणि हे असं कपाट होतं आम्ही, कारण ना मच्छर वगैरे मग राहतील आणि मग डेंग्यूची मच्छर, तर ही पूर्ण खाली आहे. सो लगेच ती भरली ना का मग मी काय करीन, लगेच ती लावून घे. आणि पाईप मी डायरेक्ट टाकलं टाकीमध्ये, कारण जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत आपण भरून घेऊ, म्हणजे कसं जरा बरा पडेल. आणि हा जरा स्लो आहे, कारण ना हा बाथरूमचा नळ आहे ना, बाथरूमचा जो नळ आहे ना तो स्लो आहे, आणि किचनचा जो नळ आहे ना तो फुल फास्ट आहे. त्याची स्पीड म्हणजे 10-15 मिनटं लागतात आपल्याला एक मशीनला कपडा लागत असतं तेव्हा भरायला. तर इथे 2 मिनटं पण लागत, एवढा स्पीडला. आणि तुम्हाला दाखवून मी स्पीड त्याची नंतर, ठीक आहे. तर आता दीक्षाने इथे कांदा वाटण करायला लावलाय आपल्या आमटीसाठी. हे बघा इथं, त्यात काय ते पण नॉर्मल आहे ना, लाल लसूण कोथिंबीर खोबरं भाजून आणि कांदा भाजून घ्यायचा. ओके, सगळं भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे. मला वाटलं आधी कधी बेसन तेच करायचं काय, पण आता मला आता नाही, मला दीक्षा काय बनवते ना मला सिरियसली आठवतच नाही. आता बघू आता काय कसं काय होईल ते. पण मला आता पाण्याकडे पण लक्ष द्यायला लागेल, कारण पाणी पण भरून झालं पाहिजे आपला, का मग ते आवरून घ्यायला लागेल. पूर्ण भांडी झाल्यात एकदम. मी पाणी बघतो मग तू करायला लागेल, मला आवाज दे, ठीक आहे. तर गाईज आता आपल्या आमटीला बनवायला सुरुवात झालेली इथे. वाटण जे केलेलं ना आपण. अच्छा, वाटत आहे म्हणजे ह्याच्यात आपण मगाशी हे केलं ना बेसनाचं, त्याच्यातच केलं मी, कारण की कसं ते त्याच्यात असतं ना टाकलेलं, मग ते पण त्या भाजीमध्ये करतात. बरोबर आहे, सोडायचं नाही काहीच, वाया नाही गेला पाहिजे. मसाला जास्त होईल, जास्त तिखट नको बनवू, बिकॉज आय लव्ह तिखट ना. आधी पाणी टाकणार, नंतर त्याचे वडे करायचे ना आपण. ओके, सो त्याला कापायचं आहे आपल्या, जशी आपण मकर संक्रांतीला चिक्की बनवतो ना. हा नाही, कारण तू बोललीस ना त्रिकोण, मला आठवलं काय त्रिकोणी अशा चिक्क्या बनवायच्या आहेत. सो वाटणाची जी पण भाजी बनवतो ना एकदम मस्त, एकदम ते मस्त लागतं सिरियसली, बेस्ट. सो आपली इथे ग्रेव्ही बनते, मस्त ग्रेव्ही आहे. चिकन टाक मटन टाकला ना तरी पण बेस्ट. म्हणजे काय पण झालं,
आठवलं. हा असं शेवटी मनामध्ये एक तो शैतान कुठेतरी आहेच ना, असं आहे ना. व्हेज खाण्याला आवडत नाही. एक ग्रेव्ही भारी वाटते पण ती, काय पण बोलता, मस्त वाटते ग्रेव्ही. कढई फुल कलरफुल दिसतं एकदम ना. तर आता आपण काय तर आपण केक कापायला आलो आहोत. केक कापायला आलो आहोत आपण आता. ठीक आहे, सॉरी आपण केक नाही, मकर संक्रांतीचे आपण आता चिक्क्या बनवून आलेले आहेत. मकर झालं ना तर लगेच अशा हा मस्त कडक होते ना. व्हेरी गुड. तसेच टेस्ट लागते. मस्त एकदम दीक्षाने मोठे मोठे राहतील नाही का, राहिले पाहिजे का मोठे मोठे. हा त्याला सिरियसली मला आठवत नाही पण काहीतरी चांगला बनणार आहे. मला आठवत नाही पण बनेल काहीतरी चांगलं, कारण दीक्षा बनवते आणि ते चांगलं होणार नाही हो. असं होणारच नाही. हे बघा असे तुम्हाला करून घ्या, तुम्ही कसे पण करू शकता, असं काही नाही का कंपल्सरी असंच करायला पाहिजे ना. आता हे डायरेक्ट आपल्या ग्रेव्हीमध्ये जातील काय, ग्रेव्हीमध्ये ना. ठीक आहे, आता हे बघा निघतं बघ हे मस्त. गुड, येस, मस्त. तर अशी एक एक रेसिपी आम्हाला असं वाटतं का आम्ही दीक्षाच्या नावाची एक ना रेसिपी बुक बनवायला पाहिजे. सो ती आम्ही पूर्ण वर्ल्ड भर आम्ही तिला पब्लिश करू नाही का, कारण आमच्याकडं खूप रेसिपीज आहेत पण आम्ही करत नाही. आम्हाला जास्त करून नॉनव्हेजचं, तिला माहिती आहे का मला जास्त करून नॉनव्हेज आवडतं ना, त्याच्यामुळे ती करायला बघत नाही. म्हणजे व्हेजचा, नॉनव्हेज करायला बघते ती, कारण तिला पण खायला लागते ना. आम्ही दोघं पण फूडी आहेत. तो व्हिडिओमध्ये बघत असले का आम्हाला नवीन नवीन खायची ना अशी आवड असते ना, पण गेल्यावरती इथे काहीतरी वेगळाच होते. आम्ही थोडंच खातो. आम्हाला आमची अपेक्षा एवढी असते, हा एवढी असते, एवढं आम्ही खाऊ, पण आम्ही एवढाच खातो. तर मस्त आपली ग्रेव्ही आता उकळून झालेली आहे. आता हे याच्यात जाईल ना, टाकायचं ना लगेच. चला तर काय आता हे आपले सुट्टे केले पूर्ण आपल्या वड्या, साईडचे कापून घेतले. आणि आता आपलं डायरेक्ट जाईल ग्रेव्हीमध्ये. हे बघा गरम नाही का तिला ग्रेव्हीला, आत्ताच उकळून केली. अच्छा मग ते फक्त सोडायचे त्यात बस, दुसरं काहीच नाही. नाही व्हेरी शिजवून गुड. घेतलेत ना आपण त्याला. हा ते पण, हा बरोबर शिजून घेता नाही का आपण. तुम्ही चिक्क्या पण बोलू शकता. त्याला काय बोलतो, पातोड आहे ना, यालाच पातळ म्हणतात. आलूच्या. हा जिकडे तिकडे वेगळी वेगळी नावं असतात ना. त्याला एवढाच, अरे यार जाम झाला होता पूर्ण. आता हे एवढे राहिले ते पण टाकेल दीक्षा पूर्ण, सगळे नाही, सगळं टाकायचे. ते सोबत खायला नुसतं खायला. अच्छा हा, ते सोबत थोडेसे खायला पण आपण ठेवू आणि हे बाकी सगळे आपल्या याच्यात जातील. सो आता आपली ग्रेव्ही एकदम मस्त तयार झालेली आहे, हे तुम्ही बघू शकता. वा नाईस. चला बाकी आता आपलं राईस तर बनतोय इकडं, आणि हा भाकर करे. पूर्ण आता आपलं झालेलं आहे. आणि मग एक आपण भाकर बनवू आणि मला जेवायला लागेल. झाला. एवढी सिम्पल आणि इझी रेसिपी होती, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते एवढ्या असे घरात सगळ्या गोष्टी, बेसनच आहे दुसरं काही नाही. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी बनवून खायला खूप मस्त वाटते. मला आधी असं वाटायचं, पण जेव्हा जेव्हा असं नवीन नवीन खायला भेटतं ना मस्त लागतं. मला तर आधी कढी पण नव्हती आवडत, मी कढी तर कधी खाल्ली पण नव्हती. कढी पण आपण रेसिपी सिरियसली कढी मी कधीच खाल्ली नव्हती, पण जेव्हा दीक्षाने बनवली ना तेव्हा मला आवडली. आणि मी कधी कधी आवर्जून, तुम्ही सांगता का. हा कधीवर मी सांगतो, मला आठवण कधी म्हणतो कढी चावल बनव आपले मस्त आज. लगे माझ्या तोंडाकडे दीक्षा तेव्हा तर नव्हती आवडत. दीक्षाचा एक फेमस आहे, असं करते असंच करेल ती. तर गाईज आपला सगळ्या गोष्टी आवरून झालेल्या आहेत. पाणी आपला थोडा वेळच होता, पण त्यामध्ये आपली भांडी झाली बऱ्यापैकी, पण पूर्ण ओटा धुवायचा राहून गेला. मग ते बाटले आम्ही भरतो ना, त्याच्याने मग आम्ही भरून घेतला पूर्ण. ठीक आहे. आणि पूर्ण दीक्षा घाम झाली होती. एवढं पटापट करावं लागतं ना, कारण पाणी येतो फक्त 10 मिनिटं. 10 मिनिटामध्ये सिरियसली 10 मिनिटच फक्त पाणी येतो. आपलं जेवण तर पूर्ण झालेलं आहे. आता जेवायला पण आपण बसलोय. तो पाण्याच्या टेन्शनमध्ये दीक्षा तोंड सतत बारीक असतो. त्याच्यामध्ये काय आलं, ते आमच्या आई आहेत ना, त्यांनी आम्हाला आंबा दिलाय. कसा लागला तो आंबा? मस्त आहे ना आंबा. कच्चा आहे, कैरी आहे. कैरी किती असं वाटेल किती आंबट आहे ना. आतून आहे थोडा पिवळा, पण खायला एक बघा, तुम्ही खाऊन बघा.
ना. कैरी एवढी गोड असते? मग तेच म्हणते मी, मला पण प्रश्न पडला का एवढी वरून हिरवीगार आहे नाही एवढी आतून. सिरियसली जरा पण आंबा एवढी गोड आहे साखरेसारखी एकदम. मग तेच सांगते ना, मस्त एकदम. मी कैरी खाल्लेली आहे पण आंबटच असते कैरी म्हणजे. आंबट तिचा आंबटचा ती थोडी दिवस अजून ठेवले असते तर पिकला असता तो. सिरियसली पिकल्यावरती काय गोड लागला असता अजून माहिती आहे? हा, त्यांचं गावठी असेल. ते त्या आईला थँक्यू बोल, त्यांनी गावावरून आणलं वाटतं ना. हो, आमच्या इथे सगळ्यांना दिले एक एक सगळ्यांना एक एक दिले पण सिरियसली त्यांना सांगू आपण नेक्स्ट टाइम आले का आम्हाला जास्त घेऊन येऊ. हा पण चांगलं आहे. तर आपला आता पूर्ण इथे बनलाय राईस. इकडे आपण एक भाकर बनवले, आंबा तर आहेत आणि हे आपले वडे आहेत. वडे पातोड्याची आमटी काय. हा, आणि ही बघा आपली आमटी पातोड्याची. वा, थोडा मिक्स कर बघू. हे बघा कसे पातोडे आहेत. वा आ वा, भाकरीची मस्त नाईस. तर मी पहिले तुम्हाला रिव्ह्यू देतोय कारण मी खाल्ले वेळेस पण आठवत नव्हती, पण आता बनवली तेव्हा मला आठवलं का हो सिरियसली बनवलं. तर मी आता अरे बसलो मग हात नाही उठले. ठीक आहे, मी दीक्षाला भरू लागतो एक घास आणि मग आपण रिव्ह्यू देऊ आणि मग नंतर आपण एंड पण करू लागेल. नाही मला एक तुकडा फक्त भाकरीचा भरव, मग आपण बघू कसं आहे. पण सिरियसली आंबा जबरदस्त गोड आहे यार. मस्त मी कैरी मी एवढी गोड कधीच खाल्ली नव्हती, एवढी गोड आहे. मला आधी वाटलं दीक्षा बोलव दुपारी मी खाल्ला मस्त गोड असतं, मला वाटलं असेल नॉर्मल गोड, पण सिरियसली मी स्वतः खाल्ला तेव्हा समजलं का सिरियसली यार गोड आहे, जबरदस्त गोड आहे बाकी. आणि आपला मस्त ताड बनवला इथे रेडी आहे. मस्त ताड एवढा छोटा घास चालला. एवढा छोटा घासा तुझ्या लेवलचा होते, ठीक आहे असू देत. आणि आता हा आपला पातोड्याची आमटी दीक्षाच्या हातून. पहिल्यांदा मी दीक्षा हातून खातोय. नाही असं नेहमी मला बोलत असं काय नाही. खाल्ला मला खाल्ला मी आणि चांगलं चांगलं ना, मस्त लागेल. नाईस व्हेरी नाईस. पण आंबा सिरियसली मस्त गोड आहे. सिरियसली बोलली मला आज असेल नॉर्मल ठीक आहे, पण सिरियसली गोड आहे. तर ठीक आहे चला, तर आमचं आता जेवण तर झालेलं आहे पूर्ण कम्प्लीट आणि काम पण झालेलं आहे आणि दीक्षाचा घाम पण खूप गेलेला आहे. सो आपण हा व्हिडिओ आपण इथं सुद्धा एंड करू ना आणि आपण जेवण करून घेऊ मस्त. तर ठीक आहे, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही खाल्ले का आधी का तुम्हाला माहिती आहे का हा ते पण सांगा. ते पण सांगा आम्हाला. कोण बनवतं ते पण सांगा नाही का, आणि कुठे कुठे बनवतात कोणाकोणाकडे बनवतात ते पण आम्हाला सांगा. ठीक आहे, तर तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. बाय.